तो भाग वेगळा. त्याच्यात त्यांनी आता हे नाही जात पुन्हा लोक म्हणतील राजकारण मला त्याच्यात जायचं नाही. आता हे संकट नेमकं त्या मागणीच्या आलेलं आहे असं मला नाही वाटत एवढ्या काही वर्षात आलं असेल. त्याच्यामुळे आता तत्काळ जे आपण म्हणतोय की आम्हाला एवढं द्या हे साधारणतः मगाशी आता तुम्ही सांगितलं तर आता पर हेक्टरी जी सरकारने मदत जाहीर केलेली आहे तर मला वाटतं अजून ते 2023च्या निकषामध्ये बरोबर. आता जर का ती मदत जर का पाहिली तर त्यांनी जाहीर केलेली मदत आणि यांना जर का सगळ्या मराठवाड्याचं नुकसान बघितलं आणि 20 माणसाचं कुटुंब आहे आमचं. आम्हाला कुठे सरकारी नोकरी नाही कुठला काही नाही आणि आम्ही ओपन मराठा असल्यामुळे आम्हाला आरक्षण लाभ नाही. फोटो काढ ना आपण ऐकायचं काम करत आणि मी मुद्दामून आलो कारण आज आमच्या हातात तर काहीच नाहीये. पण एवढंच आहे की काही नसलं तरी तुम्हाला साथ सोबत करायला आलेलं आहे. फक्त कोणी खचू नका आणि वेडवाकडे काही पाऊल उचलू नका. आम्ही तुमच्या पूर्ण ताकदीने सोबत आहोत. त्याच्यामुळे तुमचा आवाज हा आम्ही तिकडे बरोबर त्यांच्या कानावर धरून आपण करून घेऊ. आता कालची मदत जी जाहीर केलेली आहे ती वेळेवर येते की नाही वगैरे सगळ्यावरती आपण लक्ष ठेवून ती करून तर ठेवू. आणि आणखीन तुम्ही जे म्हणता की 50,000 त्याची पण मागणी लावून देऊ. ऑगस्ट पर्यंत मदत सुद्धा आम्हाला सणाच्या अगोदर मिळाली दसऱ्याच्या अगोदर आम्हाला मदत भेटेल. आणि कर्जमुक्तीसाठी सुद्धा आपण बघा एक तरी सरकारी मदत जी आहे तुम्ही 50,000 रुपये बरोबर बोलतोय हा वेगळा विषय. मात्र काय करते मदत देते आणि तुमच्या अरे काय बोलून ती मदत जर का नीट पाहिली तर तुम्हाला ती पुरेशी आहे का? काही ठिकाणी सोडून गेली सगळ्या गोष्टी आल्या तर हे सगळं बघितल्यानंतर साधारण तुम्हाला काय वाटतं सरकारनं आम्हाला अरे माझा बोल 50,000 कर्जमाफी करावी. पुढे रबीचा हंगाम आहे तो देखील अडचणीत खरीप गेली आणि गेली म्हणजे ती जमीनच खरडून गेली तर ती पुढची पण गेली. बघा ऐका कर्जमाफी हा एक भाग आहे त्याच्यानंतर आपली नुकसान भरपाई किती फोटो घेणार आहेत व्हिडिओ लाईव्ह चालू आहे सगळं. ती सावरायला किती दिवस आणि त्याला किती